नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय सध्याची परिस्थिती, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे अंडरस्टँड नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघतच आहात कांद्याच्या दरात 70% घट, शेतकरी संकटात. संपूर्ण बातमी बघू शकता स्क्रीनवरती. सततच्या पावसाने आधीच बकारीतील कांदे सडले. त्यात या ठिकाणी आता सप्टेंबरच्या अर्धा महिना उलटून गेला तरी कांद्याला भावात वाढ होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे दर तब्बल 70% घसरल्याचे दिसून येत आहे. आजच्या भावाचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या आठवड्यात कांद्याला 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल एवढेच दर राहिले आहे. मात्र मागील वर्षी याच काळात कांद्याला भाव तब्बल 3500 ते 4500 रुपये प्रति क्विंटल होता. या तुलनेत यंदा जवळपास 70% भाव कोसळला आहे. सध्या बाजारात कांद्याला फक्त 10 ते 13 रुपये किलो दर मिळतो आहे. इतक्या भावात खर्च तर दूरच, मंजुरी देखील निघत नाही. साठवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे मिळेल त्या दरात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. शिरूर तालुक्यातील बेट भाग हा कांद्याचे प्रमुख उत्पादन करणारा भाग आहे. चासकमान, मीना शाखा, डिंबा व घोड या कालव्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. रब्बी हंगामातील पोषक हवामानामुळे चांगले उत्पादन मिळाले असले तरी वाढलेले मंजुरीचे दर, रासायनिक खते, बियाणे व मशागतीचा खर्च शेतकऱ्यांच्या डोळ्यात मोठे ओझे ठरत आहे. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून.